सन्माननीय राजसाहेबांना वंदन करून तुमच्या समोर बोलतो। खरा असा कार्यक्रम नव्हता की शेवटच्या दिवशी आम्ही येऊन काही बोलायला पाहिजे। बरीच सल्लामसलत झाली। तुम्हाला कल्पना आहे की आम्ही राजकारणी आहोत, त्यामुळे एवढी गर्दी दिसली तर तोच चान्स पकडून आपण मनसेचा प्रचार करू, निवडणुकीचा प्रचार करू, मतं मागू। गेले 8 दिवस आम्ही इथे जे काही काम करतोय त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की खरं तर मतं मागण्यापेक्षा किंवा या पक्षाच्या राजकारणापेक्षा इथे खूप मोठा पुढचा गंभीर प्रश्न आहे। राजसाहेब पहिल्या दिवशी आले, त्यांनी दिव्याखाली अंधार असं म्हणलं, उद्विग्न झाले। आम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर गाडीत किंवा आम्ही कार्यालयात होतो, दुसऱ्या दिवशी आम्ही तिघही गेलो तेव्हा ते मनापासून चिडले होते की या परिस्थितीत लोक कशी राहत आहेत आणि बाकीच्या लोकांनी आजपर्यंत दिव्यात केलं काय। काल अवधूत बोलला, आज सागर कारंडे भाऊ हे सगळे विषय मांडतात। आम्ही जेव्हा आत बसतो, हा सगळा जो धूर आहे डम्पिंग ग्राउंडचा, आणि मग आम्ही असं ठरवलं की डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात आंदोलन हे उभं राहिलंच पाहिजे। मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, माझं असं म्हणणं नाही की आम्ही हे करतोय इथे सगळे बसलेले सगळे मनसेचे मतदार आहेत किंवा असावेत। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उपाध्यक्ष म्हणून प्रामाणिकपणे सांगतो, तुम्हाला मतं कोणाला द्यायची ते द्या, कोणाला निवडून आणायचंय ते द्या। इथे राजकारण करायला म्हणून इथे आम्ही उभे नाही। पण हा डम्पिंगचा जो प्रश्न आहे, गेले 8 दिवस मी अत्यंत तज्ञ लोकांना, पर्यावरण विषयक डॉक्टरांशी बोलतोय। ही सगळी लहान मुलं इथे बसलेली आहेत, ही जी कच्ची बच्ची आहेत, हा जो श्वास घेतायत, हा श्वास, हा धुराचा त्रास म्हणजे साधारणपणे दिवसाला 10 सिगरेट प्यायल्याचा त्रास एवढा आहे। माझं मत नाही, डॉक्टरांचं आहे। याच्याविषयी तुम्हाला काही वाटत नाहीये का? का आपल्याला काही वाटत नाही? हे सगळे लोक जेव्हा बोलतात की दिव्याविषयी बोलतात, या धुराविषयी बोलतात, ते म्हणणं मांडतात, पण मला आवडत नाही। माझ्या शहराविषयी असं कोणी बोललेलं आपल्याला आवडणार नाही। मला आवडत नाही दिव्याविषयी असं बोललेलं। पेटून उठायला होत नाही का? आपण सगळं सोडून दिलंय। आज मगाशी तर सागरनी उल्लेख केला, भारतनी उल्लेख केला। सायंटिफिकली सांगतो, तुमच्या या लहान मुलांचं आयुष्य 2 ते 10 वर्षांनी कमी होत चाललंय या धुरामुळे, या डम्पिंगमुळे। लाज नाही वाटत आपल्याला? लाज नाही वाटत आपल्याला? राग येत नाही? या सगळ्याच्या विरोधात जर उभं राहायचं असेल तर मी इथे आवाहन करतो, हे पक्षाच्या पलीकडचं आव्हान आहे। आज सुप्रीम कोर्टाचे नियम आहे, सुप्रीम कोर्टाचा कायदा आहे की जेव्हा एखाद्या डम्पिंग मधनं जेव्हा धूर यायला लागतो किंवा धुराचं साम्राज्य जर पसरत असेल तर त्या प्रशासनावर, त्या आयुक्तांवर, तिकडच्या लोकप्रतिनिधींवर, खासदार आमदार जे कोणी असतील त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत। आम्ही इथे शांतपणे हे सहन करतोय काय? दिवा म्हणजे आमच्या गप्पा होतात, तुषारशी होते, विनोद वगैरे सगळे लोक आम्ही बसतो जेव्हा, दिव्यात यावं असं काय? तुम्हाला कल्पना आहे 4.25 लाख लोक तुमच्या दिव्यामध्ये राहतात। या 4.25 लाख लोकांची हत्या करण्याचं पातक या प्रशासनाने आणि डम्पिंग ग्राउंड आणि धुराने करू पाहतंय। आपण का माणसं नाही? तो एक गोंधळ करून ठेवलाय। महानगरपालिका की दिवा गेलं ठाणे महानगरपालिकेमध्ये आणि कल्याण डोंबिवलीमध्ये खासदारकी आणि आमदारकी।
एकाचं मूल दुसऱ्याने वाढवलंय आणि तिसऱ्याला शिकायला पाठवलंय, तिघही म्हणतात आमचं मूल नाही. अशी काहीशी परिस्थिती दिव्याची झाली आहे. रस्ते नाहीत, आपल्याला काही वाटत नाही. या कार्यक्रमानिमित्त राजसाहेब येणार म्हणून इथे राजूदादा पाटील आणि अविनाशनी हा रस्ता तयार करून घेतला. इथे काय आमच्या कामाचा पाढा वाचायला नाही. जर हे तुमचं 4.5 लाख लोकांचा, मी हे आवाज हायकोर्टापर्यंत, सुप्रीम कोर्टापर्यंत, मुख्यमंत्र्यापर्यंत आणि या सगळ्या महानगरपालिकेच्या हरामखोर पदाधिकाऱ्यांपर्यंत हा पोचवण्यासाठी आता आम्ही आंदोलन घेतो. तुमच्या मुलांना, मला डॉक्टर, खूप मोठे डॉक्टर आणि पर्यावरण विषयक लोकांनी सांगितलंय, या मुलांना किंवा तुम्हाला सुद्धा श्वसनाचे विकार होऊ शकतात, झालेही असतील, फुफ्फुसाचे विकार होऊ शकतात, त्याच्या पलीकडे कॅन्सर होऊ शकतो. कॅन्सरचं प्रमाण इथे दिव्यामध्ये वाढीला लागेल जर हे डम्पिंग ग्राउंड आणि हा धूर राहिला तर. मग जर असं असेल तर इथे पोकळ घोषणा आणि आश्वासनं करायला आम्ही उभे नाहीत. राज सैनिक आहोत आम्ही, राजसाहेबांचे पाईक आहोत. जर आंदोलन सुरू करायचं असेल तर तुम्ही लढा, आम्ही मागे आहोत. असली फालतू बडबड आम्ही करत नाही. आज जर हे सगळे रोग व्हायचे असतील, आज जर मृत्यूपंथाला तुमच्या हत्या करण्याचा प्रयत्न जर होत असेल तर ती पहिली आत्महत्या अभिजित पानसे करायला इथे उतरेल दिनांक 14 डिसेंबर, बुधवार दिनांक 14 डिसेंबर सकाळी 11 वाजता. त्या दिवसापासून माझा व्यक्तिगत आणि आमचा पत्ता असेल, मी स्वतः डम्पिंग ग्राउंड, जिथे कचऱ्याला आग लागते ते तुमच्या डम्पिंग ग्राउंडवर झोपडी बांधणार आहे आणि तिथे राहायला सुरुवात करणार आहे. जरा या देशाचं लक्ष, या महाराष्ट्राचं लक्ष या गोष्टीकडे वळावं एवढी माफक अपेक्षा आहे. मी इथे वचन देतो तुम्हाला, महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून देतो, राजसाहेबांचे पाईक म्हणून देतो. डम्पिंग बंद करायला पाहिजे तर पाहिजे असेल तर ही तुमची सुद्धा जबाबदारी आहे. मी तुम्हाला कुठेही तोडफोड करायला सांगत नाही, तुम्हाला आंदोलन करायला सांगत नाही. पण या पोराबाळांचं जर भविष्य जर सुधारायचं असेल तर तुम्हाला रस्त्यावर यायला लागेल. आमच्या बरोबर आंदोलन करू नका, पण आम्हाला साथ द्यायला मात्र डम्पिंग ग्राउंडला या. दिनांक 14 डिसेंबर पासून माझा पत्ता असेल, ते छोटस काय, ती झोपडी काय, जे काही व्यवस्था होईल ते दिवाशिळ रोडचं डम्पिंग ग्राउंड आणि ओळखीची खूण, म्हणजे जिथनं ज्या कचऱ्यातनं जिथं धूर निघतो तिथे मी राहायला येणार आहे. 1 दिवसाकरता नाही, जोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत नाही तोपर्यंत. 2च गोष्टींनी मला तिथनं बाहेर काढू शकता तुम्ही. प्रशासनाला सांगतो, पोलिसांना सांगतो, सरकारला सांगतो, हरामखोर इथे एवढे वर्ष राज्य केलं पक्षांनी, साध्या छोट्या छोट्या गोष्टी करू शकल्या नाहीत. 2च गोष्टींनी मी तिकडून बाहेर जाईन. एक तर पोलिसांनी कदाचित उचललं तर मला माहिती नाही, गेलो तर तुरुंगात, नाही तर आजारी पडून हॉस्पिटलात, त्याशिवाय दिवा सोडणार नाही सांगतो. बुधवारी कदाचित तुम्हाला रजा नसेल, बुधवारपासून तुम्हाला घरची कामं आहे, कामावर जायला लागतं. अतिशय सामान्य परिस्थितीतली आपण माणसं आहोत. पण जेव्हा वेळ मिळेल, जेव्हा तुम्हाला घरच्यांना वेळ मिळेल, तेव्हा तिथे डम्पिंग ग्राउंडवर येऊन निदान एवढं तरी दाखवा की आमचा सपोर्ट आहे हे डम्पिंग बंद करायला. हे डम्पिंग बंद झालं पाहिजे. पूर्ण मोठ्या ऍडव्होकेटची, वकिलांची बोलून अविनाश जाधव यांनी वकिलांची फौज उभी केली आहे. या सगळ्या 4 लाख लोकांपर्यंत जर पोचायचं, त्यांचा प्रश्न जर आपल्याला देशात किंवा महाराष्ट्रात मांडायचा असेल तर तुमची फक्त एक सही त्या पिटिशनवर हवी आहे. जर 3 आणि 4 लाख लोकांचं मरण यांना जर दिसत नसेल तर मला असं वाटतं की पहिला मी जर मेलो तर माझं बलिदान 4 लाखांकरता व्यर्थ जाणार नाही. डम्पिंग बंद इथलं केल्याशिवाय राहणार नाही. हा धूर संपवायचा असेल तर मी सगळ्या लोकांना विनंती करतो, मी राजकारण आणत नाही याच्यामध्ये, आणू इच्छित नाही. पक्ष कुठलाही असो, धर्म कुठलाही असो, भाषा कुठलीही असो, पण हे भविष्य
हे जर तुम्हाला घडवायचं असेल तर ही अंतिम लढाई आहे, ही शेवटची लढाई आहे तुमची. त्या लढाईत आम्ही सगळ्यात पुढे असू. मनसैनिक इथले पदाधिकारी पुढे असतील, बरोबर अविनाश जाधव सारखा शहर अध्यक्ष आणि राजू पाटील यांच्यासारखे सरचिटणीस असतील. दिव्याचा प्रश्न डम्पिंगचा उत्तर मिळाल्याशिवाय मी तिथून हलणार नाही, तोपर्यंत तिथेच राहणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.